नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत. मी सतीश काळे आणि आपण लेक्चरला सुरुवात करतोय. फ्लूइड मेकॅनिक्सला कंटिन्यू करतोय. आपण मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की थोडक्यामध्ये एकदा रिवाइज करतो. आपण वेगवेगळे विस्कॉसिटी बघितल्या होत्या, कायनामॅटिक विस्कॉसिटी, डायनामिक विस्कॉसिटी. त्यामध्ये आपण बघितलं होतं न्यूटन्स लॉला आपण इंट्रोडक्शन केलं होतं न्यूटन्स लॉचं. चला आता आपण आजच्या या लेक्चरमध्ये याला पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्याच टाईपमध्ये मी क्वेश्चनही विचारला होता तुम्हाला मागच्या क्लासमध्ये की नो स्लिप कंडिशनचं रिझन काय असतंय. नो स्लिप कंडिशन काय असते माहिती आहे आपल्याला. एक्झाम्पल अशा दोन टाईपच्या प्लेट्स आहेत. एक खालची फिक्स्ड प्लेट आहे आणि वरची ही मुव्हेबल प्लेट आहे. आणि दोन्ही प्लेटच्या मध्ये जर हे लिक्विड असेल जे की फ्लो करत असेल तर लिक्विड पार्टिकल्स काय करतात, स्टिक करतात, चिटकून बसतात. खालच्या प्लेटला चिटकून बसतात, वरच्या प्लेटला चिटकून बसतात. म्हणजे सॉलिड बॉन्डिंगला ते चिटकून बसतात आणि त्यांची व्हेलॉसिटी गेन करतात. आता खालच्या प्लेटची व्हेलॉसिटी तर 0 आहे, मग 0 व्हेलॉसिटी गेन होती खालच्या फ्लूइड लेअरला, आणि वरच्या फ्लूइड लेअरला काहीतरी व्हेलॉसिटी आहे. म्हणजे ह्या वरच्या प्लेटला काहीतरी व्हेलॉसिटी आहे, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी त्या फ्लूइड पार्टिकलला भेटून जाते. त्याला आपण म्हणतो नो स्लिप कंडिशन. स्लिप होत नाही, चिटकून बसण्याची टेंडन्सी. आणि त्याचं रिझन आहे अडेझिव्ह फोर्सेस. अडेझिव्ह फोर्सेस कुठे होतात? अडेझिव्ह फोर्सेस अडेझिव्ह होत असतात त्या लिक्विड पार्टिकलमध्ये आणि बाजूच्या सरफेस सोबत. बाजूचा सरफेस म्हणजे प्लेट, ह्या दोघांमधलं जे अट्रॅक्शन असतं त्याला आपण म्हणतो अडेझिव्ह फोर्सेस. फॉरेन पार्टिकल अट्रॅक्शन, द अट्रॅक्शन फॉर द फॉरेन सरफेसेस, त्याला आपण म्हणतो अडेझिव्ह फोर्सेस. आणि ते त्याचं रिझन आहे. त्यामुळे काय होतं, त्याची व्हेलॉसिटी रिटार्ड होते खालच्या केसमध्ये, आणि याही वरच्याही केसमध्ये त्या पर्टिक्युलर प्लेटची त्याला व्हेलॉसिटी भेटून जाते. या टाईपमध्ये आज आपण डिस्कस करूया. आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत न्यूटोनियन नॉन न्यूटोनियन फ्लुइड्स. न्यूटोनियन नॉन न्यूटोनियन फ्लुइड्स, त्यालाच आपण म्हणतो फ्लुइड्सचं वेगवेगळ्या टाईपचे फ्लुइड्स, वेगवेगळ्या टाईपचं फ्लुइडचं बिहेवियर, त्याला आपण म्हणतो रिओलॉजी, जे की आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि ही रिओलॉजीविषयी तुम्ही 100% ह्याच व्हिडिओला फॉलो करा. बुक्समधनं सुद्धा काही ठिकाणी याच्यामध्ये मिस्टेक्स आहेत, नोट्समध्ये सुद्धा मिस्टेक्स आहेत. चला, रेफरन्स बुक्समध्ये तुम्हाला 1-2 रेफरन्स बुक्समधनं तुम्हाला प्रॉपर आन्सर भेटेल, आणि तेच कॉम्बिनेशन मी केले. 2-3 रेफरन्स बुक्समधनं शॉर्ट अँड स्वीट्स तुम्हाला सांगण्याचा मी इथं प्रयत्न करणार आहे. 100% तुम्हाला समजणार आहे याच्यामध्ये, नो डाऊट. चला पुढे आपण डिस्कस करतोय न्यूटोनियन फ्लुइड काय असतात. न्यूटोनियन फ्लुइड काय असतात? असे फ्लुइड की जे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी ओबे करतात. du/dy, किंवा त्यालाच आपण म्हणतो dθ/dt. असे फ्लुइड्स की जे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी ओबे करतात. म्हणजे शिअर स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो du/dy ला किंवा dθ/dt ला. आणि आपण न्यूटोनियन फ्लुइडचे एक्झाम्पल जर बघायचा असतील आपल्याला तर त्याच्यामध्ये न्यूटोनियन फ्लुइडचे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल वॉटर H2 असेल, किंवा केरोसिन असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, त्याच टाईपमध्ये इथिल अल्कोहोल असेल, किंवा अल्कोहोल्स असतील, किंवा ग्लिसरीन असेल. हे सगळे, तसंच आणखी ऑल टाईप्स ऑफ द गॅसेस, ऑल गॅसेस, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत न्यूटोनियन फ्लुइडचे. म्हणजे हा लॉ ते ओबे करतात. म्हणजे काय बरं एक्झॅक्टली आपल्याला माहिती आहे. पुढे टाऊ इक्वल्स टू काय लिहितो आपण, म्यू du/dy. का सांगतो बरं हे माहिती असून सुद्धा? बघा समजून घ्या. एक्झाम्पल, आपण शिअर स्ट्रेस इकडं प्लॉट करतोय आणि du/dy और dθ/dt मी असं इकडं एक्स ॲक्सिसवरती प्लॉट करतोय. त्याच्यामध्ये जर आपण ह्या दोघांचं व्हेरिएशन जर ड्रॉ केलं, चला व्हेरिएशन जर ड्रॉ केलं तर ही स्ट्रेट लाईन येऊन जाते आपल्याला अशी. या टाईपमध्ये स्ट्रेट लाईन येऊन जाईल आपल्याला. ही स्ट्रेट लाईन का बरं आली? कारण याच्यामध्ये हा शिअर स्ट्रेस वाढला की du/dy हे सुद्धा वाढतं. त्यालाच आपण dθ/dt हे सुद्धा वाढतं. स्ट्रेट लाईन व्हेरिएशन आहे, लिनियर व्हेरिएशन आहे, पासिंग फ्रॉम द ओरिजिन. आणि ह्याचा जो स्लोप असतो त्याला काय म्हणतो आपण? द स्लोप ऑफ द. असा एक क्वेश्चन आहे, द स्लोप ऑफ द न्यूटोनियन फ्लुइड इज कॉल्ड ॲज. बघा स्लोप काय असतो बरं? स्लोप स्ट्रेंथ ऑफ मेटलमध्ये सुद्धा सांगितलं मी. थीटा इक्वल्स टू काय म्हणतो आपण? ह्याला स्लोप म्हणतो. थीटाला स्लोप म्हणतो का आपण? नाही. टॅन थीटाला स्लोप म्हणतो आपण. टॅन थीटा इक्वल्स टू, मग घ्या याचा टॅन थीटा घ्या इथं. टॅन थीटा याचा घेतल्यानंतर तुम्हाला काय येईल? समोरची साईड आणि ही लगतची साईड. समोरची साईड काय आहे? समोरची साईड काय आहे? ही शिअर स्ट्रेस आहे. लगतची साईड म्हणजे खालचा पोर्शन काय आहे? खालचा पोर्शन काय आहे? हा आहे du/dy. म्हणजे इथं स्लोप काय आला? टॅन थीटा इक्वल्स टू टाऊ अपॉन du/dy. जर तुम्ही ह्याच इक्वेशनला जर पुढे एक्सप्रेस केलं,
म्यू इक्वल्स टू काय येईल, टाऊ अपॉन du/dy. म्हणजे स्लोप काय येऊन जातो, याचा स्लोप येऊन जातो डायनामिक व्हिस्कॉसिटी ॲब्सोल्यूट व्हिस्कॉसिटी, याला आपण म्हणतो स्लोप. आणि हा त्याचा स्लोप आला असा या टाईपमध्ये स्लोप आला. आता वेगवेगळ्या लिक्विडला बोलूया आपण, डिस्कस करूया. आता एक्झाम्पल वॉटर आहे, वॉटरची व्हिस्कॉसिटी किती आहे, एक्झाम्पल वॉटर आहे, वॉटरची व्हिस्कॉसिटी किती आहे, एक्झाम्पल या टाईपमध्ये. हे वॉटरची व्हिस्कॉसिटी काहीतरी आहे μ1, मग त्यासाठीचे ही μ1. बघा सगळीकडे μ1च आहे, μ1 स्लोप आहे याचा. एक्झाम्पल दुसरं फ्लूइड आहे काहीतरी, दुसरं फ्लूइड कुठलं आहे, काहीतरी केरोसिन घ्या, त्याची काहीतरी व्हिस्कॉसिटी कमी अधिक असणार या टाईपमध्ये. किंवा आणखी काहीतरी विस्कस फ्लूइड घ्या, त्याची व्हिस्कॉसिटी जास्त असणार, म्हणजे त्याचा स्लोप जास्त असतो. बघा या टाईपमध्ये त्याचा स्लोप जास्त असतो. एक्झाम्पल हे झालं μ1 साठीचा कर्व, हा झाला μ2 साठीचा कर्व, हा झाला काहीतरी μ3 साठीचा कर्व. इथं काय असणार आहे, टाऊ, इथं du/dy. या टाईपमध्ये न्यूटोनियन फ्लूइड त्याला आपण म्हणतो. आणि न्यूटोनियन फ्लूइडचे कर्व आणि ग्राफ्स आपल्याला असे भेटतात. याच्यामध्ये महत्त्वाचं डिस्कशन आता पुढे सुरू होते आपलं, त्याला आपण म्हणतो नॉन न्यूटोनियन फ्लूइड. काय असतात हे नॉन न्यूटोनियन फ्लूइड, त्यालाच आपण शॉर्टमध्ये लिहितोय NN फ्लूइड, त्याला आपण असं लिहिणार आहोत. आता नॉन न्यूटोनियन फ्लूइडमध्ये दोन टाईप्स असतात याच्यामध्ये सुद्धा. कुठले कुठले दोन टाईप्स आहेत बघूया आपण, याचे दोन टाईप्स. त्याच्यामध्ये पहिला टाईप असतो टाइम इंडिपेंडंट फ्लूइड, इंडिपेंडंट फ्लूइड. आणि दुसरे असतात टाइम डिपेंडंट फ्लूइड. म्हणजे काय, ह्यांची व्हिस्कॉसिटी वेळेनुसार चेंज होत जाणार. व्हिस्कॉसिटी इज द फंक्शन ऑफ टाइम, वेळेनुसार व्हिस्कॉसिटी चेंज न होणं आणि वेळेनुसार व्हिस्कॉसिटी चेंज होणं, या टाईपमध्ये याला आपण कॅटेगराईज करतो. चला ठीक आहे. आणखी काही क्वेरीज आहेत मुलांच्या की सर तुम्ही आम्हाला ही PDF शेअर करा, जी मी ज्या ह्या PDF वरती लिहितोय ती सुद्धा PDF मी तुम्हाला 2-3 लेक्चर नंतर शेअर करणार आहे. त्याला सफिशियंटली पूर्ण भरू द्या तुम्हाला रिव्हिजनसाठी, म्हणून मी हे पॉईंट व्यवस्थित लिहित चालतो, जेणेकरून तुम्हाला वाचता यावेत आणि तुम्हाला रिवाईज करता यावेत. टाइम डिपेंडंट फ्लूइडमध्ये आपण कुठले फ्लूइड लिहितो, टाइम डिपेंडंट फ्लूइडमध्ये आपण पहिला जो टाईप असतो त्याला आपण म्हणतो सुडो प्लास्टिक फ्लूइड. या टाईपमध्ये सुडो प्लास्टिक फ्लूइड. ठीक आहे. पुढे नंतर याच्यामध्ये दुसरा असतो डायलॅटेंट फ्लूइड. आणि यामध्येच आपण आणखी पुढे एक्सप्रेस करतो त्याला आपण म्हणतो बिंघम प्लास्टिक फ्लूइड. थोडंसं वेगळा टाईप आहे हा, बट त्यावेळेस मी एक्सप्लेन करेल. हा बिंघम प्लास्टिक फ्लूइड. टाइम डिपेंडंट फ्लूइडमध्ये की ज्यांची व्हिस्कॉसिटी ही वेळेनुसार चेंज होते, त्या फ्लूइडमध्ये पहिलं फ्लूइड आहे रिहोपेक्टिक फ्लूइड. आता तुम्ही बऱ्यापैकी हे नवीन नावं असतील तुमच्यासाठी, बट आपल्याला रिस्क नको आहे. सगळेच कॉन्सेप्ट्स आपल्या डिटेलमध्ये माहिती पाहिजेत. कुठलीही एक्झाम असू द्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगची, फ्युचरमध्ये तुम्हाला 100% कामाला येणार आहे. कुठलीही एक्झाम असू द्या, स्टेट लेवल असू द्या की सेंट्रल असू द्या. चला, रिहोपेक्टिक फ्लूइड. आणि त्याच्यामध्ये पुढे असतात बघा हे थिक्झोट्रॉपिक फ्लूइड. बघूया आपण डिटेल 1 बाय 1 यांची अनालिसिस. चला, याच्यामध्ये पहिलं फ्लूइड जे घेतोय आपण त्याला नॉन न्यूटोनियन फ्लूइडमध्ये टाइम इंडिपेंडंट मधलं पहिलं फ्लूइड जे आहे ते आहे आपल्यासाठीचं, इथे लिहितोय मी, ते आहे आपल्यासाठीचं सुडो प्लास्टिक फ्लूइड या टाईपमध्ये. चला, आणखी थोडंसं वरती जातो आणि याचं रिझन असं आहे की नॉन न्यूटोनियन फ्लूइड ह्याला आपण का म्हणतो, कारण हे जे फ्लुइड्स असतात न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द du/dy, ह्या लॉला ते फॉलो करत नाहीयेत, डझंट ओबे धिस लॉ. मग कुठला लॉ ओबे करतात ह्यांचा एक वेगळा लॉ आहे बघा. तो कुठला लॉ आहे, पॉवर लॉ ऑफ विस्कॉसिटी, त्याला आपण म्हणतो पॉवर लॉ ऑफ विस्कॉसिटी. बोलूया आपण याविषयी माहिती पाहिजे आपल्याला पॉइंट्स. आणि तो काय आहे, तो आहे टाऊ इक्वल्स टू टाऊ वाय के du/dy टू द पॉवर n. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट भेटला आपल्याला. खरं बघितलं तर हा एक कॉन्स्टंट असतो, हा एक कॉन्स्टंट असतो. बुक्समध्ये काही रेफरन्स बुक्समध्ये यालाच तुम्हाला असं दिसेल a प्लस b du/dy टू द पॉवर n. हे सुद्धा करेक्ट आहे, हे थोडंसं मोर डिटेल्ड आहे. काय आहे याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. याच्यामध्ये टाऊ वाय जे असते त्याला आपण म्हणतो यील्ड स्ट्रेस.
कुठला स्ट्रेस आहे तो? यील्ड स्ट्रेस आहे तो, यील्ड शियर स्ट्रेस. यील्ड शियर स्ट्रेस के आहे. याच्यामध्ये कन्सिस्टन्सी इंडेक्स, कन्सिस्टन्सी इंडेक्स एक टर्म आहे, पॅरामीटर आहे, तोही डिस्कस करणार आहे. आणि एन जो आहे तो आहे बघा फ्लो बिहेवियर इंडेक्स. याची व्हॅल्यू चेंज होत जात असते बघा. फ्लो बिहेवियर इंडेक्स याची व्हॅल्यू काही ठिकाणी एन ग्रेटर दॅन 1 असते, काही ठिकाणी एन लेस दॅन 1 असते आणि काही ठिकाणी एन इक्वल्स टू 1 असते, जे की आपल्यासाठी हीच व्हॅल्यू जास्त महत्त्वाची आहे पुढे स्टडी करण्यासाठी. पुढं स्टडी करण्यासाठी आपल्यासाठी हीच व्हॅल्यू महत्त्वाची आहे. चला आपण डिस्कस करतोय नॉन न्यूटोनियन फ्लूइड. टाइम इंडिपेंडंट फ्लूइडसाठी ध्यानात ठेवायचं आहे. टाइम इंडिपेंडंट फ्लूइडसाठी असते बघा टाऊ वाय हे इक्वल्स टू असते 0. टाऊ वाय इक्वल्स टू 0 असते. म्हणजे काय? हा लॉ कसा येतो मग? हा टाऊ इक्वल्स टू येतो आपल्याला हा के डी बाय डी वाय टू द पॉवर एन. या टाईपमध्ये हा लॉ फ्रेम होतो मग पुढे. चला त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. काय सांगायचं मला याच्यामध्ये? चला याच्यामध्ये आता बघितलं तर आपण याला आपण ऍडजस्टमेंट सुद्धा करू शकतो. याची कशाची ऍडजस्टमेंट करू शकतो? ह्या लॉची आपण ऍडजस्टमेंट सुद्धा करू शकतो. आणखी एकदा वरती जातो मी आणि तो लॉ मी इथं लिहितो. टाऊ इक्वल्स टू टाऊ वाय के इथं लिहितो मी डी बाय डी वाय टू द पॉवर एन आहे. आता याला थोडंसं रिअरेंज करतो. टाऊ वाय प्लस के असं का करतोय मी? चला समजेल तुम्हाला याचं रिझन. के ब्रॅकेटमध्ये टाकतो एक टर्म डी बाय डी वाय टू द पॉवर एन मायनस 1 आणि तर येतो मी डी बाय डी वाय. काही चेंज आहे का याच्यामध्ये? तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर बघा एन मायनस 1 आणि तर डी बाय डी वाय रेस टू 1 आलं. हे म्हणजे कॅन्सल होऊन तीच टर्म आली मला. ही काही वेगळी टर्म नाही आली, बट ह्याच्यामध्ये मला एका नवीन टर्मला रिप्लेस करायचं आहे. ह्या टर्मला मला रिप्लेस करायचं आहे आणि ह्या टर्मला काय लिहितो मी? इथं लिहितोय टाऊ वाय हे एक नवीन टर्म ऍड केली, त्याला म्हणतो मी ॲपरंट व्हिस्कॉसिटी आणि ॲज इट इज मी टर्म लिहितो ही डी बाय डी वाय. काय इक्वल्स टू आलं? हे टाऊ इक्वल्स टू आलं टाऊ वाय प्लस. बघा इथं किचकट तुम्हाला थोडंसं वाटेल, बट इथं तुम्हाला मी 100% तुम्हाला सांगतो की ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याच बुकमध्ये क्वेश्चन्स फ्रेम होणार नाही याच्या व्यतिरिक्त. टाऊ इक्वल्स टू काय आहे मग पुढे? टाऊ वाय हे ॲपरंट व्हिस्कॉसिटी लिहिली मी इथं, डबल लिहितो हे इक्वेशन आणि इथं लिहिलं हे डी बाय डी वाय ही ॲपरंट व्हिस्कॉसिटी आपल्यासाठी महत्त्वाची असते बघा टर्म. फक्त ध्यानात ठेवा, पुढे सगळे क्वेश्चन्स थ्रू मी तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. मग ॲपरंट व्हिस्कॉसिटी काय आलं? ॲपरंट व्हिस्कॉसिटी इक्वल्स टू काय आलं? के डी बाय डी वाय टू द पॉवर एन मायनस 1. या टाईपमध्ये थोडंसं समजून घ्या. नाही समजलं तर बिंदास सोडून द्या, कारण ते पुढे क्वेश्चन्स थ्रू मी तुम्हाला कव्हर करल, क्लिअर करल ते. चला आपण टाइम इंडिपेंडंट फ्लूइड विषयी बोलतोय आणि टाइम इंडिपेंडंट फ्लूइड विषयी मला एक असं इक्वेशन आलंय बघा. हे कारण टाइम इंडिपेंडंट फ्लूइड मध्ये टाऊ आहे 0 असतंय. क्वेश्चन आहे आपल्याला टाइम इंडिपेंडंट फ्लूइड मध्ये कुठली क्वांटिटी 0 असते? तर यील्ड शियर स्ट्रेस हा 0 असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण बघतोय सुडो प्लास्टिक फ्लूइड. आता सुडो प्लास्टिक फ्लूइडलाच आपण काय म्हणतो? शियर थिनिंग फ्लूइड म्हणतो बघा. असाही क्वेश्चन विचारला एका एक्झामला. शियर थिनिंग फ्लूइड म्हणजे काय बोलतोय आपण? शियर थिनिंग फ्लूइड. आता या फ्लूइड मध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे की टाऊ वाय इक्वल्स टू किती असतं या फ्लूइड मध्ये? 0 असतं. यांची व्हॅल्यू किती असते असा सुद्धा क्वेश्चन आहे. सुडो प्लास्टिक फ्लूइड मध्ये फ्लो बिहेवियर इंडेक्स किती असतो? तो फ्लो बिहेवियर इंडेक्स हा 1 पेक्षा कमी असतो. म्हणजे याची जर डायग्राम ड्रॉ करायची म्हणलं तर कशी ड्रॉ करायची आपल्याला? याची डायग्राम मी इथं ड्रॉ करतो बघा. बऱ्याचशा फ्लूइडच्या डायग्राम्स मी इथं ड्रॉ करणार आहे कंबाईनली. त्यालाच आपण रिओलॉजी म्हणतो. ह्या ऍक्सिसला म्हणतो मी वाय ऍक्सिस आणि ह्या ऍक्सिसला म्हणतो मी हा एक्स ऍक्सिस आणि मोठीशी डायग्राम. त्यामध्ये इथं मी प्लॉट केला हा शियर स्ट्रेस, इथं मी प्लॉट केला हा डी बाय डी वाय और डी थीटा बाय डी टी बघा. आणि आपल्याला नाहीतरी माहिती आहे काय? माहिती आहे आपल्याला याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला हा जो फ्लूइड असतो बघा, ही जी डायग्राम असते ती न्यूटोनियन फ्लूइडची डायग्राम आहे. अशी ओरिजिन मधनं स्ट्रेट लाईन जी भेटते मला. चला पुढे मी एक्सटेंड करतो या स्ट्रेट लाईन. या टाईपमध्ये ही स्ट्रेट लाईन जी भेटते ती आहे आपल्यासाठी न्यूटोनियन फ्लूइडची डायग्राम आहे ती न्यूटोनियन फ्लूइड. नंतर मी प्लॉट करतो डायग्राम ह्या सुडो प्लास्टिक फ्लूइडसाठी. कशी येईल सुडो प्लास्टिक फ्लूइडसाठी? एन ज्यावेळेस एक पेक्षा हे कमी असतं त्यावेळेस डायग्राम अशी येते. ज्यावेळेस एन हे 1 पेक्षा जास्त असतं त्यावेळेस डायग्राम अशी येते. मग चला मी इथं लिहितोय सुडो प्लास्टिक
सुडो प्लास्टिक फ्लुइड. आणि काय बोललो मी याच्याविषयी तुम्हाला, n इज लेस दॅन 1 आणि इथं मी फक्त लिहितोय n इज ग्रेटर दॅन 1. आता ह्याचा मिनिंग काय झाला एक्झॅक्टली, ह्याचा मिनिंग असा झाला की बघा, जी विस्कॉसिटी जी असते बघा, विस्कॉसिटी इज अ फंक्शन ऑफ, विस्कॉसिटी कशावरती डिपेंड करते, विस्कॉसिटी या केसमध्ये डिपेंड करते du/dy वरती आणि विस्कॉसिटी डिपेंड करते टेम्परेचरवरती. कुठल्या केसमध्ये, ह्या सुडो प्लास्टिक फ्लुइडला. खरं तर ओव्हरऑल बघितलं तर आपण विस्कॉसिटी कशावरती डिपेंड करते इथं लिहितोय मी, कारण हे नॉन न्यूटोनियन फ्लुइडमध्ये विस्कॉसिटी जर बघितलं आपण तर विस्कॉसिटी इज द फंक्शन ऑफ काय, विस्कॉसिटी वेळेनुसार सुद्धा चेंज केली जाऊ शकते, विस्कॉसिटी du/dy चेंज केली जाऊ शकते आणि त्याच टाईपमध्ये विस्कॉसिटी टेम्परेचर वरती सुद्धा डिपेंडंट असते. म्हणजे विस्कॉसिटी डिपेंड करते टाइमवरती, विस्कॉसिटी डिपेंड करते du/dy वरती आणि विस्कॉसिटी डिपेंड करते टेम्परेचरवरती. त्यामधला पहिला पॅरामीटर मी तुम्हाला सांगितला, विस्कॉसिटी इज द फंक्शन ऑफ du/dy आणि टेम्परेचर. आता एक सोपं एक्झाम्पल, याच्या डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला, याच्यामध्ये एक सोपं एक्झाम्पल सांगतो. म्हणजे काय, du/dy जर तुम्ही वाढवलं तर अशा टाईपच्या फ्लुइडची विस्कॉसिटी ही कमी कमी होत असते. विस्कॉसिटी ही कमी कमी होत चालली बघा. इथं तुम्ही जर बघितलं तर ह्याचा सुरुवातीचा स्लोप बघा, सुरुवातीचा स्लोप जास्त आहे, नंतर स्लोप हा कमी कमी होत चाललाय, नंतर ह्याचा स्लोप हा कमी कमी होत चाललाय. तर ह्याचं व्हेरिएशन कसं असणार आहे, या टाईपमध्ये असणार आहे, स्लोप कमी कमी होत चाललाय, ह्या कर्वचा स्लोप कमी कमी होत चाललाय. स्लोप म्हणजे काय असतं, विस्कॉसिटी. म्हणजे du/dy वाढवलं तर विस्कॉसिटी याची कमी कमी होत असते. आता ह्याचे एक्झाम्पल्स, आपल्या एक्झाम्पल क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग आर द सुडो प्लास्टिक फ्लुइड और शियर थिनिंग फ्लुइड. विच ऑफ द फॉलोइंग मध्ये, त्यामध्ये ध्यानात ठेवायचं आहे, पेंट कुठला फ्लुइड आहे, सुडो प्लास्टिक फ्लुइड आहे, ब्लड सुडो प्लास्टिक फ्लुइड आहे, ब्लड. नंतर याच्यामध्ये आपण बघतो मिल्क सुडो प्लास्टिक फ्लुइड आहे, केचप कुठलाही केचप घ्या, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ब्रँड, पतंजली घ्या की किसान घ्या, याला काही महत्व, याला काही इम्पॉर्टन्स नाहीये, केचप. नंतर आहे पॉलिमर सोल्युशन हे सुद्धा तेच आहे. नंतर कोलाइड्स, ध्यानात ठेवा हे नाव, कोलाइड्स इत्यादी, हे सगळे सुडो प्लास्टिक फ्लुइडचे एक्झाम्पल्स आहेत. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, पेंट कसं सुडो प्लास्टिकचं एक्झाम्पल आहे. आता du/dy वाढतं म्हणजे काय होतं आणि तुम्हाला इथं समजवलेलं एक्झाम्पल, पेंटर जर बघितले ना, भिंतीवरती कलर देण्याच्या अगोदर पेंटर काय करतात, एका मोठ्या व्हेसलमध्ये, एका मोठ्या कॅन्टरमध्ये, त्या डब्यामध्ये ह्या कलर टाकतात त्याच्यामध्ये, आणि कलर टाकल्यानंतर त्या ब्रशनं त्याला असं फिरवतात, काही वेळा करता असं ब्रशनं फिरवतात त्याला. का बरं, मी एकाच कलरचं फ्लुइड म्हणतोय, त्याला प्रॉपरली मिक्स करतात, आधी फिरवतात त्याला. कारण त्यांनी काय केलं, त्यांनी du/dy वाढवला. म्हणजे काय, व्हेलॉसिटी ग्रेडियंट वाढवला, व्हेलॉसिटी ग्रेडियंट त्यांनी एक्झिस्ट केला, तयार केला. मग त्यामुळे काय झालं, त्यामुळे त्याची विस्कॉसिटी कमी होऊन येते बघा. फ्लुइडची म्हणजे कुठली, ह्या पेंटची विस्कॉसिटी कमी होते, आणि पेंटची जर विस्कॉसिटी जर कमी झाली तर तो भिंतीवरती कलर देण्यासाठी आपल्याला तो सोपा बनतो. मग असा भिंतीवरती कलर देण्यासाठी तो सोपा बनतो या टाईपमध्ये. म्हणजे त्या पेंटरला रेजिस्टन्स कमी भेटतो बघा त्यामध्ये. बघा बरं, एक्झाम्पल हानी आहे, पेंट आहे, दोघांमध्ये कुठला सोपा आहे भिंतीवरती अप्लाय करण्यासाठी, तर पेंट खूप सोपा आहे. हानी जर अप्लाय करत असेल भिंतीवरती तर खूप अवघड जाईल, कारण त्याची विस्कोसिटी खूप जास्त असते. म्हणून या टाईपमध्ये हा चेंज होतो. नाहीतरी ब्लड माहितीच आपल्याला, तुम्ही रनिंग जर करत असाल, डान्स करत असाल, आता रनिंग तर बाहेर नाही का करू, बट इथं आतमध्येच घरामध्ये तुम्ही जर डान्स करत असाल किंवा ह्याच्यामध्ये जर एक्सरसाइज करत असाल, तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये माहिती आहे की ब्लडचा फ्लो वाढतो बघा. हार्टकडनं ब्लडचा फ्लो नेसेसरी पार्टला वाढतो आणि नेसेसरी पार्टकडनं हार्टकडे फ्लो वाढतो थ्रू द आर्टरीज अँड व्हेन्स. मग त्या टाईपमध्ये त्याची व्हिस्कॉसिटी कमी होते, ब्लड पातळ झाल्यासारखं आपल्याला दिसून येतं. झालं, सफिशियंट एक्सप्लेनेशन झालं याचं. चला पुढे आपण डिस्कस करतोय याच्यामध्ये, आणि ह्याला शिअर थिनिंग का म्हणतो बरं आपण, ह्याला शिअर थिनिंग का म्हणतो, काही शिअर स्ट्रेस कमी होत जात असतो याच्यामध्ये. दुसरं फ्लुइड आहे आपल्या डायलॅटेंट फ्लुइड. यालाच आपण म्हणतो शिअर थिकनिंग फ्लुइड. म्हणजे नक्कीच याच्यामध्ये शिअर स्ट्रेस वाढत असणार आहे. शिअर थिकनिंग फ्लुइड कसं असतं, याच्यामध्ये काय होतं बघा, याच्यामध्ये du/dy जर वाढलं तर याच्यामध्ये व्हिस्कॉसिटी सुद्धा वाढते. हा झाला पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट, याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये यांची व्हॅल्यू किती असते, यांची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असते. आता एक्झाम्पल कुठलं आहे डायलॅटंट फ्लुइडचं, त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल द्यायचं असेल तुम्हाला, तर याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे स्टार्च. चला, स्टार्च काही जास्त माहीत नाही.
त्यामध्ये आणखी सांगतो कॉर्न फ्लोअर सोल्युशन, नाव ध्यानात ठेवा हे कॉर्न फ्लोअर सोल्युशन. चला याच्यामध्ये आणखी सांगतो, हे जर माहित नसेल शुगर सिरप किंवा शुगर कफ सिरप असतात ना खोकल्याची औषधं, कफ सिरप, कफ सिरप. चला पुढे आणखी तरी तुम्ही नाही तर काहीच माहिती नसेल तर आपले हे बटर सोल्युशन, दही माहिती आपल्याला दही. आणि नाही तर पुढे लिहा क्विक सँड, क्विक सँड. का बरं लिहून देतोय मी हे, तुम्ही नोट डाऊन करावेत म्हणून. चला याच्यामध्ये शुगर कफ सिरप असेल किंवा बटर सोल्युशन म्हणजे दही असेल, फ्रीजमधनं दही बाहेर काढा आणि त्याला असं चमच्याने फिरवा. काय होईल तुम्हाला, थोडंसं सुरुवातीला एकदम तुम्ही इझिली फिरवाल त्याला, पण नंतर नंतर थोडंसं तुम्हाला वाटतं की दह्याची क्वालिटी वाढली काय, पण दह्याची क्वालिटी वाढत नाही, त्याचं व्हिस्कॉसिटी वाढत जाते, थोडासा रेजिस्टन्स तयार होतो तुम्हाला. नाहीतर क्विक सँड घ्या, दलदल, कुठल्याही नदीचा पोर्शन, नदीच्या जवळचा पोर्शन की ज्याच्यामध्ये वाळू नसून त्याच्यामध्ये चिखल आहे, त्या चिखलामध्ये जर तुम्ही फसलात, एक्झाम्पल इकडं मड आहे, असा चिखलामध्ये जर तुम्ही फसलात ना, तुमचे पाय जर आतमध्ये फसले, काही गुडघ्याच्या खालच्या जर तुमचा पोर्शन जर पायामध्ये जर फसला, तर त्यामध्ये तुम्ही जर इथं बाहेर येण्याचा जर प्रयत्न केला ना असा, तुम्ही जास्त फसाल त्याच्यामध्ये, जास्त फसाल. आता तुम्ही जर मॅन व्हर्सेस वाईल्ड जर बघितलं तर बिअर गिल्स सगळं सांगतो की ह्याच्या बाहेर कसं निघायचं आणि त्याच्या बाहेर कसं अटकायचं, हे सगळं काही इथं सांगून टाकतो हे तुम्हाला. पण यावरून तुम्हाला आयडिया आली असेल. म्हणजे काय, तुम्ही जेवढी व्हेलॉसिटी वाढवतात ना, डीयू बाय डीवाय जेवढं वाढवतात, जेवढं डीयू बाय डीवाय वाढवतात तेवढी व्हिस्कॉसिटी वाढत जाते, जसं की बटर सोल्युशन मध्ये सांगितले मी. नाही तर खोकल्याची औषधं बघा तुम्ही, जर खोकल्याच्या औषधं तुम्ही जर त्याला शेक केलं तर त्यामध्ये थोडंसं रेजिस्टन्स वाढल्यासारखा होतो बघा त्याच्यामध्ये, त्याला आपण म्हणतो डायलॅटंट फ्लूइड, डायलॅटंट फ्लूइड. चला नेक्स्ट टाईपचे फ्लूइड आहेत बघा. याच्यामध्ये थर्ड याच्यामधलं जे फ्लूइड आहे ते आहे बिंघम प्लास्टिक फ्लूइड. थोडंसं याच्यामध्ये सुद्धा हे वेगळं फ्लूइड आहे, बिंघम प्लास्टिक फ्लूइड. काय असतं बोलूया याविषयी. त्यालाच आपण म्हणतो आयडियल प्लास्टिक फ्लूइड. ध्यानात ठेवा हे सुद्धा नाव. विच ऑफ द फ्लुइड्स आर कॉल्ड ॲज द बिंगम प्लास्टिक, आयडियल फ्लुइड्स आर कॉल्ड ॲज द बिंगम प्लास्टिक. काय असतं याच्यामध्ये जे इक्वेशन असते बघा, हे थोडंसं वेगळं बिहेवियर याचं. टाऊ इक्वल्स टू टाऊ वाय प्लस के, ॲज इट इज लिहितो मी डी बाय डी वाय रेस टू एन. आता याच्यामध्ये काय असते, टाऊ वाय इक्वल्स टू हे झिरो नसते, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, के इक्वल्स टू जे असते ते म्यू असते आणि एन इक्वल्स टू जे असते ते 1 असते. बघा सोपा आहे, एकदम सोपा पॉईंट कॉन्सेप्ट आहे. टाऊ वाय जशाच तसं लिहिलं मी ह्याला, इथं के इक्वल्स टू म्यू लिहिलं आणि ह्याला पुढे लिहितो मी डी बाय डी वाय टू द पॉवर 1, म्हणजे काहीच नाही. हे त्याचं इक्वेशन. म्हणजे काय, आता ह्याचं एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला हे समजेल. याचं एक्झाम्पल आहे टूथपेस्ट. टूथपेस्ट घ्या किंवा ड्रिलिंग मड घ्या, ड्रिलिंग मड म्हणजे हे चिखल, ड्रिलिंग मड घ्या किंवा तुम्ही याच्यामध्ये आणखी दुसरं जेल घ्या, हे डोक्याला लावण्याचं जेल्स असतात वेगवेगळे ते घ्या. सगळे याचे एक्झाम्पल्स आहेत. काय बरं याचं आधी मी तुम्हाला कर ड्रॉ करतो, त्यावेळेस तुम्हाला थोडाशी आयडिया येऊन जाईल. कर ड्रॉ करतो म्हणजे या टाईपमध्ये ह्याचा कर येतो. त्याला आपण म्हणतो बिंघम प्लास्टिक फ्लूइड किंवा त्यालाच आपण म्हणतो आयडियल प्लास्टिक फ्लूइड. आणि त्याच्यामध्ये एन किती असते, इक्वल्स टू 1 असते. म्हणजे काय, याच्यामध्ये बघा तुम्ही जर बघितलं तर ही जी लाईन आहे बघा, ही न्यूटोनियन फ्लुइडला पॅरल असल्यासारखीच लाईन आहे. म्हणजे न्यूटोनियन फ्लुइड जसे बिहेव करतात ना, तसेच ह्या टाईपचे फ्लुइड बिहेव करतात. बट कधी, एका पर्टिक्युलर कंडिशन नंतर बरं का. एका पर्टिक्युलर कंडिशन नंतर. कुठली पर्टिक्युलर कंडिशन, तुम्हाला काहीतरी अगोदर त्याच्यामध्ये शिअर स्ट्रेस डेव्हलप करावा लागतो, म्हणजे काहीतरी तुम्हाला सुरुवातीला फोर्स अप्लाय करावा लागतो. सांगू याचं एक्झाम्पल, टूथपेस्ट एक्झाम्पल बघा. टूथपेस्ट काय असते बरं, आता हे एक्झाम्पल, ह्या ट्यूबमध्ये ही ट्यूब आहे, ह्या ट्यूबमधनं हे टूथपेस्ट आपण बाहेर काढतो. तसं आपण काय करतो, त्याला अगोदर आपण त्याला फोर्स अप्लाय करतो, आपल्या हाताने त्याला प्रेस करतो. हाताने प्रेस केल्यानंतर काय होतंय, हे जे सेमी सॉलिड आहे ते सेमी सॉलिड लगेच बाहेर येतं बघा, लगेच बाहेर येतं. कसं बाहेर येतं हे, जसं की एखादं लिक्विड फ्लो झाल्यासारखंच फ्लो होतं, हे एखादं लिक्विड फ्लो झाल्यासारखंच फ्लो होतं. आणि तेच तर आहे ना मग न्यूटोनियन फ्लुइड म्हणजे काय. न्यूटोनियन फ्लुइड म्हणजे काय, त्याला फ्लोईंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात बघा, ते फ्लो करतात, न्यूटोनियन फ्लुइड फ्लो करतात. मग हे न्यूटोनियन फ्लुइड फ्लो केल्यासारखंच हे बिहेव करतं. बट कधी करतं, ज्यावेळेस तुम्ही काहीतरी विशिष्ट फोर्स अप्लाय करतात त्यावेळेस ते फ्लो करतं. म्हणजे हे जे फ्लुइड असतं, टूथपेस्ट विषयी काय बोलणार, टूथपेस्ट आपल्याला वाटतं की हे सॉलिड कंडिशनला आहे, पण ज्यावेळेस तुम्ही त्याला फोर्स अप्लाय करतात त्यावेळेस ते जसं की लिक्विड फ्लो होतं तसंच ते फ्लो व्हायला सुरुवात करतं. म्हणजे काही फोर्स अप्लाय केल्यानंतर ते न्यूटोनियन फ्लुइड सारखंच बिहेव करतं. त्याला आपण म्हणतो बिंघम प्लास्टिक फ्लुइड. नाहीतरी बघा ना याच्या इक्वेशनमध्ये, ही जी टर्म आहे तुम्हाला वाटेल की ही न्यूटोनियन फ्लुइडची टर्म आहे. येस, न्यूटोनियन फ्लुइडची टर्म आहे ही, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीज आहे हा. बट कधी, आफ्टर सर्टेन फोर्स, या टाईपमध्ये याचं एक्झाम्पल. चला पुढे आपण बघतोय
सेकंड कॅटेगरी जी बघतोय आपली ती आहे नॉन न्यूटोनियन फ्लुइड मधले टाइम डिपेंडंट फ्लुइड, जे की वेळेनुसार यांची विस्कोसिटी चेंज होऊ शकते, होत असते. टाइम डिपेंडंट फ्लुइड. त्याच्यामध्ये पहिलंच एक्झाम्पल घेतो रिओपेक्टिक फ्लुइड. काय असतं बरं एक्झॅक्टली रिओपेक्टिक फ्लुइड ते बघण्याच्या अगोदर टाउ इक्वल्स टू टाउ वाय प्लस के du बाय dy टू द पॉवर n. मग याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये टाउ वाय जो असतो ना तो कधी झिरो नसतो बघा. टाउ वाय हा नेहमीच एक पेक्षा जास्त असतो. जसं की बिंगम प्लास्टिक फ्लुइडला बघा तुम्ही, बिंगम प्लास्टिक फ्लुइडलाही तेच आहे, टाउ वायची व्हॅल्यू झिरो नसते. नेक्स्ट पॉइंट, मग याच्यामध्ये रिओपेक्टिक फ्लुइड पहिलं घेतलं मी, याच्यामध्ये काय असणार आहे, याच्यामध्ये जी n ची व्हॅल्यू असते ती 1 पेक्षा जास्त असते. आणि दुसरं फ्लुइड आहे थिक्झोट्रॉपिक फ्लुइड. सायमल्टेनियसली सांगतो कारण कंपॅरिझनला सोपं जाईल. थिक्झोट्रॉपिक फ्लुइड याच्यामध्ये n ची व्हॅल्यू ही 1 पेक्षा कमी असते. आता याच्यामध्ये होतं काय, जसा जसा टाइम वाढत जातो, टाइम वाढला की व्हिस्कॉसिटी कमी होते. कधी ध्यानात ठेवा हे कधीही ध्यानात ठेवा तुम्ही, या केसेसमध्ये रिओपेक्टिक फ्लुइडमध्ये n ज्यावेळेस 1 पेक्षा जास्त असतो त्यावेळेस ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यासारखं बिहेव करतं. म्हणजे व्हिस्कॉसिटी वाढते. बाय मिस्टेकली मी कमी सांगितलंय. टाइम वाढला की व्हिस्कॉसिटी वाढते. आणि थिक्झोट्रॉपिकमध्ये ज्यावेळेस n हे 1 पेक्षा कमी असतं ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल सारखं बिहेव करतं. टाइम वाढला की यांची व्हिस्कॉसिटी काय होते, ही कमी व्हायला सुरुवात होते. या टाईपची केसेस. आता रिओपेक्टिकचं एक्झाम्पल कुठलं, रिओपेक्टिकचं एक्झाम्पल आहे, काही नवीन एक्झाम्पल्स आहेत बघा. बेंटोनाइट सोल्युशन, नावं ध्यानात ठेवायचं आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे फक्त. बेंटोनाइट सोल्युशन किंवा हे जिप्सम सोल्युशन बघा. जिप्सम सोल्युशन म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस माहिती असेल तुम्हाला, प्लास्टर ऑफ पॅरिस माहिती आहे नाही तर चला आपलं हे त्याला आपण काय म्हणतो, हे सिमेंट सोल्युशन. सिमेंट म्हणण्यापेक्षा कॉन्क्रीट सोल्युशन, कॉन्क्रीटचं सोल्युशन लिक्विड फॉर्म मधलं माहिती आहे आपल्याला. हे प्लास्टर करण्याच्या अगोदर आपण त्या टाईपमध्ये. तर यांच्यामध्ये काय होतं, जसा जसा टाइम वाढत जातो बघा हे एकदम रिजिड होतात बघा. हे नंतर खूपच रिजिड होतात, ते आपण हलू सुद्धा शकत नाही. म्हणून याला आपण म्हणतो यांची व्हिस्कोसिटी वाढत जाते बघा. हे माहिती आहे आपल्याला. कॉन्क्रीट सोल्युशन तर माहिती असेल, हे सगळ्यांसाठी माहिती असेल. कॉन्क्रीट सोल्युशन आपण माहिती आहे. आता इथं काही जास्त बोलत नाही मी. चला हे रिओपेक्टिकचं कुठं आलं, हे रिओपेक्टिक बघूया आपण. म्हणजे काही विशिष्ट टाउ वाय नंतर हे फ्लुइड तयार होत असतात बघा. विशिष्ट टाउ वाय नंतर हे फ्लुइड तयार होत असतात बघा. हे असे 2 डायग्राम मी ड्रॉ केल्या. त्यातली कुठली डायग्राम आहे, रिओपेक्टिकची डायग्राम आहे ही. रिओपेक्टिक काय असतं, ह्याच्यामध्ये n हे ग्रेटर दॅन 1 असतंय. आणि ह्याच्यामध्ये इथं पुढे आलं हे थिक्झोट्रॉपिक काय असतं, ह्याच्यामध्ये n हे 1 पेक्षा कमी असतंय या टाईपमध्ये. आता याच्यामध्ये होतं काय बरं, याच्यामध्ये जसा टाइम वाढत जातो तर ह्याचा स्लोप वाढत असतो बघा. स्लोप वाढत चाललाय बघा. ह्याचा स्लोप वरती जाऊन वाढत चाललाय आणि याचा स्लोप नंतर कमी होत चाललाय. आता ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे बघा, ती सॉम मध्ये मी तुम्हाला सांगाल डिटेलमध्ये. कुठल्याही कर्वला बघितल्या तुम्हाला एकदम सेकंदाच्या आतमध्ये समजेल की कुठल्या कर्वचा स्लोप पॉझिटिव्ह, कुठल्या कर्वचा स्लोप निगेटिव्ह आहे, कुठल्या कर्वचा स्लोप वाढत चाललाय, कुठल्या कर्वचा स्लोप कमी होत चाललाय. हे सगळं सांगेल मी तिकडे SFDBMD च्या वेळेस. चला, थिक्झोट्रॉपिक फ्लुइड हे वरचं आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, जसाही टाइम वाढत जातो तसं यांची विस्कोसिटी कमी होत जाते. तशी बघा याचीही त्याच टाईपमध्ये तशी विस्कोसिटी यांची कमी होत जाते. कधी, ह्याचं DO बाय dy साठीच असतं हे. चला पुढे बोलूया आपण. आता टाइम वाढला की विस्कोसिटी कमी होते. अशा टाईपचे कुठले फ्लुइड आहेत, तर अशा टाईपचं तर आपल्या सगळ्यांना माहित असलं हे आईस्क्रीम. कुठल्याही ब्रँडचे हे आईस्क्रीम ही असेल. नंतर योगर्ट असतं बघा. हे योगर्ट मिल्क प्रोडक्ट आहे. योगर्ट, मार्गाराईन या टाईपमध्ये. नाहीतर मग आणखी याच्यामध्ये प्रिंटर इंक घ्या. प्रिंटर इंक बऱ्याचशा एक्झामला विचारली गेली ही आणि काही बुक्समध्ये कन्फ्युजन आहे याच्याविषयी. प्रिंटर इंक ध्यानात ठेवाल हे या टाईपमध्ये. म्हणजे टाइम वाढला की यांची विस्कोसिटी कमी होत जाते बघा. आपल्याला माहिती आहे आईस्क्रीमचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. चला पुढे या टाईपमध्ये आपण सगळ्या फ्लुइड विषयी बोललेलो आहोत. सो थँक्यू स्टुडंट्स.